चला तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण ग्रामसेवकचं नवीन सिरीज चालू करणार आहोत। तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, वाळूयुक्त जमीन सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात। हा क्वेश्चनचा आन्सर सर्वांनाच येणार। बघा राजस्थानमध्ये आहे। 2 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या जमिनीत पीक घेऊ शकत नाही? तर कोणत्या जमिनीत घेऊ शकत नाही? जांभी मृदा, काळी मृदा, वाळूमय मृदा, भरक मृदा। तर आपला राईट आन्सर काय ना, वाळूमय मृदामध्ये ह्या जमिनीत पीक घेऊ शकत नाही। लक्षात ठेवा। भारतात जवळपास किती टक्के दूध म्हशीपासून मिळते? तर किती टक्के दूध मिळते म्हशीपासून? तर ऑप्शन आहे 40%, 50%, 60%, 80%। तर आपलं राईट आन्सर काय ना, 50% दूध हे म्हशीपासून मिळते। नेक्स्ट बघा, क्रिकेट बॉल ही कोणत्या पिकात जात आहे? तर सीताफळ, सफरचंद, पेरू, चिकू। तर आपलं राईट आन्सर काय ना, चिकूची जात आहे क्रिकेट बॉल। नेक्स्ट बघा, भारतीय गाईला ही कप काऊ म्हणतात कारण दूध? भारतीय गाईला कप काऊ असे म्हणतात, कप काऊ। लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे। कारण दूध जास्त मिळते, दूध कमी मिळते, दूध प्रमाणात मिळते, दूध सरासरी कमी मिळते। तर आपलं राईट आन्सर काय ना, सरासरी कमी मिळते दूध, म्हणून भारतीय गाईला कप काऊ असे म्हणतात। बघा कप काऊ बऱ्याच मुलांसाठी नवीन शब्द असेल, त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा। जगातील बैलांची संख्या कोणत्या देशात जास्त आहे? तर चीन, अमेरिका, भारत, इस्रायल। तर आपलं राईट आन्सर काय ना, भारत। जगात बैलांची संख्या ही भारत देशात जास्त आहे। नेक्स्ट बघा, रेशीम किडे कोणत्या वनस्पतीच्या झाडावर पोसले जातात किंवा पाडले जातात? तर तुतीचे झाड, लिंबाच्या झाडावर, वडवृक्षाच्या झाडावर, यापैकी नाही। तर रेशीम किडे हे तुतीच्या झाडावर पाडले जातात। गव्हाचे उत्पादन हेक्टरी कोणत्या जिल्ह्यात होते? तर नागपूर, जळगाव, अहमदनगर, चंद्रपूर। तर आपलं राईट आन्सर काय ना, अहमदनगर। नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर कमळ, गुलाब, ताम्हण, मोगरा। तर आपलं राईट आन्सर काय ना, मोगरा। राज्यफूल कमळ आहे, सॉरी। नेक्स्ट बघा, जगातील 50% म्हशी कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे? ब्राझील, भारत, चीन, रशिया। तर भारत देशात आहे। विहीर सिंचन क्षेत्रात अग्रेसर असणारा जिल्हा कोणता आहे? तर पुणे, भंडारा, सोलापूर, अहमदनगर। तर आपलं राईट आन्सर काय ना, अहमदनगर जिल्हा हे आपलं राईट आन्सर आहे। राष्ट्रीय किसान नीती कार्यक्रम कधी सुरू झाला? तर कधी सुरू झाला? 2002, 2005, 2007, 2010। तर आपला राईट आन्सर आहे 2007 मध्ये चालू झाला राष्ट्रीय किसान नीती कार्यक्रम। बघा, महाराष्ट्राचे राज्यफूल हे, मला पण कन्फ्यूज आहे, कमळ आणि गुलाबमध्ये। कमळ हे राष्ट्रीय फूल आहे आणि राज्यफूल हे ताम्हण येते बहुतेक। तर मला कमेंटमध्ये टाका, माझं चुकते की काही, कारण मोगरा आन्सर असू नाही शकत। कमळ आणि ताम्हण यांच्यामध्ये मी पण कन्फ्यूज आहे। चला तर नेक्स्ट बघूया। माझ्यामुळे तुमचा आन्सर चुकायला नको, कारण यात आन्सर शीटमध्ये मोगरा दिला आहे, तर ते रॉंग आहे, ते मला माहिती आहे। राज्यफूल हे कमळ आहे, नाही तर मग ताम्हण। तुम्ही करेक्ट करून घ्या। नेक्स्ट बघा, कृषी व सहकार विभागाने केशरी मोहीम कधी राबविली? तर कधी राबविली केशरी मोहीम कृषी व सहकार विभागाने? तर आपलं राईट आन्सर आहे
2002 ते 2005, 2005 ते 2010, 2010 ते 2014, 2011 ते 2014. तर आपलं राईट आन्सर आहे 3 नंबरचं 2010 ते 2014 मध्ये कृषी व सहकारी विभागाने केशरी मोहीम ही राबविली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉक्टर वर्गीस कुरियन मूळचे कोणत्या राज्याचे होते? तर कर्नाटक, केरळ, गुजरात, महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, केरळचे होते. डॉक्टर वर्गीस कुरियन हे मूळचे केरळचे होते. नेक्स्ट बघा. धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर खुराना, डॉक्टर बोस, डॉक्टर स्वामीनाथन. तर आपला राईट आन्सर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर आपले ऑप्शन आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर खुराना, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर स्वामीनाथन. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हणतात? डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हणतात. आणि वर्ल्ड हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना म्हणतात. लक्षात ठेवा दोन्ही क्वेश्चन. नेक्स्ट बघा. वृक्षाच्या खोडाचे बाष्पीभवन कोणत्या वेळेला होते? वृक्षाच्या खोडाचे बाष्पीभवन. तर ऑप्शन आहे सकाळी 10 वाजता, दुपारी 12 वाजता, दुपारी 1-2 वाजता, दुपारी 4 वाजता. तर आपलं राईट आन्सर काय ना, दुपारी 12 वाजता हे वृक्षाच्या खोडाचे बाष्पीभवन होण्याची वेळ आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. वृक्षाची वाढ दिवसभरात कोणत्या वेळेला होते? तर वृक्षाची वाढ दिवसभरात कोणत्या वेळेला होतो? तर ऑप्शन आहे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर रात्री होते. वृक्षाची वाढ दिवसभरात ही रात्री या वेळेला होते. वृक्षाची वाढ कोणत्या ऋतूत सर्वात जास्त होते? तर ऑप्शन आहे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, तिन्ही ऋतूत. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, पावसाळ्यात. कारण पाऊस असला म्हणजे कसे झाडे लगेच वाढतात, असे वाढत जातात. ते तर आपल्याला पण कळते पीक कसं वाढते, तसं झाडांचं पण असते. लक्षात ठेवा. पिकामध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पेरणी करावी तर कोणत्या दिशेला करावी? पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, उत्तर दक्षिण, दक्षिण पश्चिम. तर आपलं राईट आन्सर काय ना, उत्तर दक्षिण करावी. पिकामध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पेरणी ही उत्तर दक्षिण करावी. नेक्स्ट बघा. भूदानाची चळवळ विनोबा भावेंनी कोणत्या राज्यात सुरू केली? तर कोणत्या राज्यात सुरू केली? ऑप्शन आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, आंध्र प्रदेश. विनोबा भावे यांचे मूळ गाव कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, वर्धा. विनोबा भावे यांचे मूळ गाव हे वर्धा या जिल्ह्यात येते. 1 एकर म्हणजे किती गुंठा जमीन होय? तर किती गुंठा जमीन होय 1 एकर म्हणजे? 20 गुंठे, 40 गुंठे, 60 गुंठे, 80 गुंठे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 40 गुंठे. रातराणीची फुले केव्हा उमलतात? तर केव्हा उमलतात रातराणी या फुलांची फुले? झाडाची फुले सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, रात्री उमलतात रातराणीची फुले. तुळस वृक्ष किती बीजपत्री आहेत? तर बघा नवीन नवीन क्वेश्चन आहे, कारण हे IMP मोस्ट PYQ हे क्वेश्चन आहे जे घेता येते. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्यानंतर असेच लेक्चर होत राहणार आणि बेसिक लेक्चर पण होतील जे काही राहिलेले आहे ते. तर सर्व संपूर्ण तुमचा असं सिलेबस मी कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे नीट वाचा आणि लेक्चर अटेंड करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुळस हा वृक्ष किती बीजपत्री आहे? तर बघा 25 नंबरचा क्वेश्चन आहे. 1 बीजपत्री, द्विबीजपत्री, 1 आणि 2 यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, द्विबीजपत्री वनस्पती आहे तुळस. तुळस ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. लक्षात ठेवा. तुळस या वनस्पतीचा वापर कशाकरता करता? तर कशासाठी होतो तुळस या वनस्पतीचा वापर? तर ऑप्शन आहे सौंदर्य प्रसाधने, औषधीसाठी, 1 व 2 करता यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, औषधीसाठी होतो तुळस या वनस्पतीचा वापर. लक्षात ठेवा.
तलावांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? तर नाशिक, अहमदनगर, पुणे, गोंदिया. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, गोंदियामध्ये तलावांचे क्षेत्र हे जास्त आहे. नेक्स्ट बघा, 2011 मध्ये कोणत्या विभागात विहिरीचे क्षेत्र जास्त आहे? तर नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, पुणे विभागात विहिरीचे क्षेत्र हे जास्त आहे. मी उत्तर माझ्या मनाने सांगते, जे याच्यात दिलेलं आहे नोट्समध्ये तेच मी उत्तर तुम्हाला देत आहे. आणि मला कन्फ्यूज होते तेव्हा मी तुम्हाला सांगते की हे मला कन्फ्यूज होते आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर शोधू शकता, कारण माझ्यामुळे तुमचं पण चुकायला नको, नुकसान नको व्हायला. आणि मला तसं कमेंटमध्ये पण टाका माझं पण चुकत असेल तर, कारण आपण पण तेवढा अभ्यास करतो की आपल्याला डाऊट होते हे आन्सर आहे की नाही आहे. चला बघा नेक्स्ट, लाख शेती सुरू करण्यासाठी कोणती वनस्पती उपयोगी येते? तर वड, वडस नाही येते, पळस आहे, खैर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पळस. लाखची शेती पळस या वनस्पतीवर करतात. वनस्पतीचा उपयोग सुरू करण्यासाठी पळस या वनस्पतीचा उपयोग करतात. पळसाची झाडं असतात, तुम्ही जात असाल जंगल भागात, पळसाचे शेत म्हणजे झाडे असतात, ज्याला कलरचे फुले सुद्धा येतात. खूप छान असते, उन्हाळ्यात त्याला फुले येतात. कात कोणत्या वृक्षापासून तयार केला जातो? तर कोणत्या वृक्षापासून कात तयार केला जातो? बाभूळ, खैर, पळस, निंब. तर खैर या वृक्षापासून कात मिळतो, लक्षात ठेवा. कात हे खैर वृक्षापासून मिळतो. फुले पंचमी हा वाण कोणत्या पिकाची आहे? तर कोणत्या पिकाचे फुले पंचमी? बाजरी, तांदूळ, ज्वारी, गहू. तर आपलं राईट आन्सर काय ना, ज्वारीचे आहे फुले पंचमी, जे लाह्यासाठी वापरतो आपण, लाह्या बनवण्यासाठी वापरतो, हे पण लक्षात ठेवा. फुले पंचमी. नेक्स्ट बघा, जमिनीसाठी कायमधारा पद्धत कोणी चालू केली होती? तर ऑप्शन आहे लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड माटुंगो, लॉर्ड चेम्सफोर्ड, विल्यम हॅटिंग. तर आपलं राईट आन्सर काय ना, लॉर्ड कॉर्नवालिस हे आपलं राईट आन्सर आहे, ज्याने कायमधारा पद्धती चालू केली होती. नेक्स्ट बघा, आशिया खंडात सहकारी तत्वावर सर्वप्रथम साखर कारखाना कोणत्या देशात सुरू झाला? तर ऑप्शन आहे चीन, जपान, फिलिपाईन्स, भारत. तर आपलं राईट आन्सर काय ना, भारतमध्ये चालू झाला. आशिया खंडात सहकारी तत्वावर सर्वप्रथम साखर कारखाना भारतामध्ये चालू झाला होता. नेक्स्ट बघा, भारतात गेंड्यांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? तर कोणत्या राज्यात गेंड्यांची संख्या जास्त आहे भारतात? कर्नाटक, मणिपूर, आसाम, नागालँड. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 34 3 हे राईट आन्सर आहे. आसाममध्ये गेंड्यांची संख्या ही जास्त आहे भारतात. नेक्स्ट बघा, टिकाऊ लाकूड म्हणून कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो? तर ऑप्शन आहे पळस, वड, साग, चंदन. तर आपला राईट आन्सर काय ना, साग. सागाचा टिकाऊ लाकूड म्हणून उपयोग केला जातो. गेंड्यांचे शिंग कशापासून तयार झालेले असते? तर हाडापासून, केसापासून, कातडीपासून, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना, केसापासून तयार झालेले असते. गेंड्यांचे शिंग हे केसापासून तयार झालेले असते, लक्षात ठेवा. हाडापासून नसते, केसापासून असते, ते पण गेंड्याचे. बाकींच्या हाडापासून असू शकते, पण गेंड्यांचे केसापासून तयार झालेले असते, लक्षात ठेवा. मिरची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? तर रोप पद्धत, बीप पद्धत, पेरणी पद्धत, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना, रोप पद्धत. मिरचीची लागवड ही रोप पद्धतीने केली जाते. जमिनीचा उतार किती टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चार फायदेशीर नसते? तर 10, 20, 30, 40 किती टक्क्यापेक्षा जास्त असतो तेव्हा उतार जास्त असतो तेव्हा कंटूर चारा फायदेशीर नसते? सारा आहे ते, कंटूर सारा पद्धत. तर 38 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपलं 2 हे राईट आन्सर आहे. 20% जास्त उतार असतो तेव्हा कंटूर सारा पद्धत ही फायदेशीर नसते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सेंद्रिय
शेती म्हणून पूर्णतः राज्य असे केंद्र सरकारने कोणते राज्य घोषित केले? तर हे सर्वांना माहीत आहे, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि आपला राईट आन्सर आहे सिक्कीम. लक्षात ठेवा. रत्नागिरी जिल्हा कोणत्या पिकासाठी अग्रेसर आहे? तर कोणत्या पिकासाठी अग्रेसर आहे रत्नागिरी जिल्हा? तर पेरू, सफरचंद, आंबा, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? केळी, आंबा. आंबासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी हा जिल्हा. नेक्स्ट बघा, ॲटिकनस ही कोणत्या फळाची जात आहे? तर काय? अटिकनस ही कोणत्या फळाची जात आहे? तर पेरू, आंबा, चिंच, पेरू ऑप्शन 2 वेळा झाले. तर बघा 41 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर आहे आंबा. टोमो अटिकन्स ही आंब्याची जात आहे. लक्षात ठेवा, न्यू जात आहे, विचारू शकते. मातीमध्ये अवशेष राहत असल्याने खालीलपैकी कोणत्या कीटकनाशकावर बंदी घातली? BEC, BLC, MHC. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 42 नंबरचा क्वेश्चन आहे. तर BLC हे आपलं राईट आन्सर आहे. मातीमध्ये अवशेष राहत असल्याने खालीलपैकी BLC कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. तर BLC. लक्षात ठेवा. हिवाळ्यात वनस्पतीच्या कोणत्या भागाचा वाढ जास्त होतो? तर हिवाळ्यात वनस्पतीच्या कोणत्या भागाचा वाढ ही जास्त होते? तर मुळांची, खोडांची, फांद्यांची, पानांची. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? खोडाची वाढ ही जास्त होती हिवाळ्यात वनस्पतीच्या. JL14 ही कशाची जात आहे? तर करडई, सोयाबीन, भुईमुग, मूग. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? भुईमुगाची जात आहे JL14. सर्वात जास्त प्रथिने कशापासून मिळते? तर सोयाबीन, तीळ, मूग, उडीद. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? सोयाबीन. सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनपासून मिळते. नेक्स्ट बघा, कडधान्य पिके महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतली जाते? तर विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? उत्तर महाराष्ट्रात कडधान्य पिके हे घेतली जाते. नेक्स्ट बघा, क जीवनसत्व खालीपैकी कोणत्या फळापासून मिळते? आंबा, सफरचंद, पेरू, आवळा. तर आवळ्यापासून मिळते, माहिती आहे सर्वांना. सर्वात जास्त पाण्याचा पुरवठा खालीपैकी कोणत्या पिकाला केला जातो? तर आवळा, पेरू, ऊस, सफरचंद. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऊस पिकाला सर्वात जास्त पाणी पुरवठा हा केला जातो आणि सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता असते. नेक्स्ट बघा, सर्वात जास्त मिथेन कोणते पीक निर्माण करते? मिथेन वायू. लक्षात ठेवा, मिथेन. तर गहू, तांदूळ, बाजरी, भुईमूग. तर 49 नंबरचा क्वेश्चन आहे. सर्वात जास्त मिथेन हे तांदूळ पीक निर्माण करते. कोणते पीक आहे? तर ते तांदूळ आहे, हे लक्षात ठेवा. मोस्ट व्हेरी IMP क्वेश्चन आहे. सर्वात जास्त मिथेन कोणते पीक निर्माण करते? तर तांदूळ करते. महाराष्ट्रात तांदूळाचे पीक हे घेतले जाते भरपूर प्रमाणात. त्याच्यामुळे जास्त आपल्याकडे मिथेन वायू पण निर्माण होतो, म्हणजे त्याचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट बघा, सम्राट ही कोणत्या फळाची पिकांची जात आहे? तर सम्राट ही कोणत्या फळ पिकाची जात आहे? पेरू, चिकू, आंबा, केळी. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? फणस आंब्याची जात आहे सम्राट ही. बघा, ही पण न्यू जात आहे सम्राट. ज्यांनी म्हणजे वाचली नसेल त्यांनी लक्षात ठेवा. आंब्याची जात आहे सम्राट. नेक्स्ट बघा, पर्जन्यजल संधारण ही संस्था कोणत्या राज्यात कार्यरत आहे? पर्जन्यजल संधारण ही संस्था महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात. तर याच्यापैकी कोणत्या राज्यात कार्यरत आहे? तर राजस्थानमध्ये कार्यरत आहे. पर्जन्यजल संधारण संस्था राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सिंचन क्षेत्रात सर्वात जास्त कोणाचा वाटा आहे?
तर महाराष्ट्र सिंचन क्षेत्रात सर्वात जास्त कशाचा वाटा आहे? विहिरी, तलाव, धरण, कालवे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 52 नंबरचा क्वेश्चन आहे. तर विहिरीचा वाटा आहे महाराष्ट्र सिंचन क्षेत्रात. बघा, महाराष्ट्रात पाऊस कोणत्या मोसमी वाऱ्यापासून मिळते? तर महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळते? ऑप्शन आहे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, नैऋत्य. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस मिळतो. नेक्स्ट बघा, उत्तर भारतातून वारे कोणत्या महिन्यात परत मिळते? तर सप्टेंबर, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, 3 नंबर, ऑक्टोबर या महिन्यात परत मिळते. उत्तर भारतातून वारे ऑक्टोबर महिन्यात परत मिळते. नेक्स्ट बघा, ईशान्य वाऱ्यापासून कोणत्या राज्यात पाऊस पडतो? तर ईशान्य वाऱ्यापासून कोणत्या राज्यात पाऊस पडतो? तर ओरिसा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, सिक्कीम. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 2 नंबर, तमिळनाडू राज्याला ईशान्य वाऱ्यापासून पाऊस मिळतो. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे कधी येतात? तर ऑप्शन बघा, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे कधी येतात? तर 25 मे, 30 मे, 7 जून, 15 जून. तर 56 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर आहे 3, 7 जून. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे 7 जूनपासून येतो. ते आपण म्हणत नाही मिरुग लागते 7 तारखेपासून, 6 तारखेपासून, तशातलं ते क्वेश्चन आहे. तर मोसमी वारे त्या दिवसाचं फिक्स आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे 7 जूनला येतात. जून महिना पावसाचा असतो आणि 7 तारखे मिरुग लागलं असं करतात. खेडेगावानं बघा, तुम्ही ऐकलं असेल, मी तर ऐकलंय, आपल्याकडे म्हणतात. आणि आपल्याकडे जे कॅलेंडर आहे ते त्यात पण दिलेलं असते. गाईच्या दुधाचं सामू किती असते? तर ऑप्शन बघा, 5.2 ते 5.8, 5.8 ते 6.2, 6.4 ते 6.7, 6.6 ते 6.8. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 3 नंबर, 6.4 ते 6.7 किलो किंवा लिटर एवढा सामू असतो. सध्या महाराष्ट्रात किती शहरात दूध योजना अंमलात आणली? तर सध्या महाराष्ट्रात किती शहरात दूध योजना अंमलात आली आहे? तर 42, 38, 40, 36. तर आपलं राईट आन्सर काय ना, 36 शहरात. नेक्स्ट बघा, आंब्याच्या निर्यातीत एकूण हापूस आंब्याचा वाटा किती आहे? तर किती आहे आंब्याच्या निर्यातीत एकूण हापूस आंब्याचा वाटा? 60%, 60%, 75%, 85%, 60%, 70% होतं. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 4 नंबर, म्हणजे 85% वाटा हा आंब्यामध्ये 85% वाटा आहे हापूस आंब्याचा आहे निर्यात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, केळीत आंतरपीक कोणते घेतले जाते? तर केळी या पिकात आंतरपीक कोणते पीक घेतले जाते? ऊस, पांढरा कांदा, लाल कांदा, तूर. तर आपलं राईट आन्सर काय ना, केळी पिकात आंतरपीक हे 60 नंबरचं क्वेश्चन आहे. पांढरा कांदा घेतले जाते केळी पिकात आंतरपीक. बघा, लक्षात ठेवा, असे साधारण क्वेश्चन आहे, पण असेच क्वेश्चन येतात एक्झामला जे आपल्याला आपले हातचे मार्क्स घालून देतो आपण कन्फ्यूज करून. केळी आंतरपीक हे पांढरा कांदा घेतले जाते. नेक्स्ट बघा, केळीचे मूळ स्थान कुठले मानले जाते? तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, कर्नाटक. तर केळीचे मूळ स्थान हे काय आहे? 61 नंबरचा क्वेश्चन आहे. आसाम आहे. यात आसाम दिलेला आहे. वेगवेगळ्या नोट्समध्ये वेगवेगळं दिलं राहते, पण असा क्वेश्चन येणार नाही तुम्हाला. जगात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र असलेले राष्ट्र कोणते? जगात म्हणताय ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, श्रीलंका. तर 62 नंबरचा क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर आहे इंडोनेशिया. जगात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र हे इंडोनेशिया राष्ट्रात आहे. पनामा हा रोग कशामुळे येतो? तर कशामुळे येतो पनामा हा रोग? कवकामुळे, विषाणूमुळे, जीवाणू.
यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, कवकामुळे येतो पनामा हा रोग. लक्षात ठेवा. अंडाकृती असलेली महाराष्ट्रातील प्रसिद्ध चिकूची जात कोणती? तर अंडाकृती आकाराचे चिकू येतात, ती प्रसिद्ध जात महाराष्ट्रातील कोणती आहे असं विचारलेलं आहे. तर दिवाणी, कालीपत्ती, क्रिकेट बॉल, पिवळी पत्ती. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे कालीपत्ती. त्या चिकूचा आकार अंडाकृती असतो, हे पण लक्षात ठेवा. आणि प्रसिद्ध जात आहे कालीपत्ती. पपई हे वृक्ष मूळचे कुठल्या देशाचे आहे? तर ऑप्शन बघा, ब्राझील, रशिया, अमेरिका, कॅनडा. तर आपला राईट आन्सर काय येणार? 65 नंबरचा क्वेश्चन आहे. अमेरिकेचे आहे. पपई हे वृक्ष मूळचे अमेरिका या देशाचे आहे. सुपारीची सर्वोत्तम जात कोणती आहे? तर कोणती आहे सुपारीची सर्वोत्तम जात? राजी, हासा, गोटी, गोटा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 66 नंबरचं हासा ही सुपारीची सर्वोत्तम जात आहे. चिकू हे मूळचे या देशातील पीक आहे. तर कोणत्या देशातील पीक आहे चिकू हे मूळचे? अर्जेंटिना, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 67 नंबरचा क्वेश्चन आहे. मेक्सिकोचे आहे. चिकू हे मूळचे मेक्सिको या देशातील पीक आहे. लक्षात ठेवा. भारतातील क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र पपई खालील महाराष्ट्रात आहे? तर बघा, भारतातील एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्र पपई या पिकाखाली आहे? तर 10%, 8%, 5%, 3%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 3% हे क्षेत्र पपई या पिकाखाली आहे. नेक्स्ट बघा, नारळाच्या सुक्या खोबऱ्यातून किती टक्के तेल मिळते? तर बघा क्वेश्चन, नारळाच्या सुक्या खोबऱ्यातून किती टक्के तेल मिळते म्हणते. तर 80 ते 85%, 85 ते 90%, 65 ते 70%, 70 ते 80%. तर आपला राईट आन्सर काय येणार? 69 नंबरचं 3 हे आपलं राईट आन्सर आहे. 65 ते 70% नारळाच्या सुक्या खोबऱ्यातून तेल मिळते. लक्षात ठेवा, 65 ते 70%. नारळ विकास मंडळ केंद्र कुठे आहे? बघा, हे क्वेश्चन कोणी वाचले सुद्धा नसतील आजपर्यंत कधी. असे इम्पॉर्टंट अशा नोट्स आहे, व्यवस्थित वाचा. आणि हेच क्वेश्चन मी आता टाकणार आहे. IMP किंवा PYQ काही पण म्हणा तुम्ही, पण खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. लक्षात ठेवा. आणि यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्हाला लेक्चर टाकल्या. बघा नेक्स्ट 70 नंबरचा क्वेश्चन आहे. नारळ विकास मंडळ केंद्र कोठे आहे? तर कोठे आहे? केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, केरळ. नारळ विकास मंडळ हे केरळ येथे आहे. कोरकट पद्धतीने कोणत्या पिकाची लागवड केली जाते? तर बघा, कोणती पद्धत आहे? कोरकट. तर ऑप्शन आहे चिकू, आंबा, पपई, संत्री. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, आंबा. आंबा या पिकाची लागवड ही कोरकट पद्धतीने केली जाते. तर बघा, नवीन ऑप्शन दिसतात. कोरकट पद्धत आणि आंबा पिकात लागवड याची केली जाते. आपल्या इकडे नाही केली जात, पण कोणत्या भागात तर केली जात असेल ना, त्याच्यामुळे तसा क्वेश्चन हा टाकण्यात आला आहे. हे पण लक्षात घ्या. बघा नेक्स्ट, सर्वात मोठा परंतु अत्यंत दुर्मिळ आंबा कोणता आहे? सर्वात मोठा परंतु अत्यंत दुर्मिळ आंबा. बघा, पायरी, इनरना, नीलम, अलीपसंत. तर आपला राईट आन्सर काय ना, इनरना. मी पण हे नवीनच क्वेश्चन बघत आहे. सर्वात मोठा परंतु अत्यंत दुर्मिळ आंबा इनरना आहे. नेक्स्ट बघा, अंडी घातल्यापासून जीव बाहेर येण्यासाठी लागणारा काळ किती दिवस असतो? तर किती दिवस लागतो काळ अंडी घातल्यापासून जीव बाहेर येण्यासाठी? तर ऑप्शन आहे 10 ते 12 दिवस, 12 ते 16 दिवस, 14 ते 16 दिवस, 14 ते 18 दिवस. तर आपला राईट आन्सर काय ना, 14 ते 18 दिवस. 4 नंबर ऑप्शन आहे आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा,
भात शेतीत मत्स्य संवर्धनासाठी वापरला जाणारा मासा कोणता? तर भात शेतीमध्ये मत्स्य संवर्धनासाठी वापरला जाणारा मासा कोणता आहे? तर ऑप्शन आहे तांबीर, जिताडा, रोहू, सायप्रिन्स. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? जिताडा. जिताडा मासा हा भात शेतीसाठी मत्स्य संवर्धनासाठी वापरला जातो. नेक्स्ट बघा, जन्मलेल्या माशाचे किती दिवसात एक घस वजन होत नाही? तर जन्मलेल्या माशाचे किती दिवसात एक घस वजन होते? तर 6 ते 8 महिन्यात, 8 ते 10 महिन्यात, 10 ते 12 महिन्यात, 12 ते 14 महिन्यात. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 10 ते 12 महिन्यात जन्मलेल्या माशाचे वजन एक घस होते. तर एक घस वजन होण्यास 10 ते 12 महिने लागते माशाला जन्मापासून. लक्षात ठेवा. माशाच्या प्रजननाची वेळ कोणती आहे? तर माशाच्या प्रजननाची वेळ कोणती आहे? तर दुपार, संध्याकाळ, रात्री, पहाटे. तर ऑप्शन आहे पहाटे. माशाच्या प्रजननाची वेळ ही पहाटे आहे. 76 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 4 नंबर ऑप्शन आहे त्याचा राईट आन्सर आहे. बघा नेक्स्ट, पीक विम्याची मूळ संकल्पना कोणाची होती? तर कोणाची होती पीक विम्याची मूळ संकल्पना? पंजाबराव देशमुख, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामैया. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 77 नंबरचा राजेंद्र प्रसाद. पीक विम्याची मूळ संकल्पना ही राजेंद्र प्रसाद यांची होती. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतात सरासरी जमीन धारण क्षेत्र किती आहे? तर किती आहे भारतात सरासरी जमीन धारण क्षेत्र? 78 नंबरचा क्वेश्चन आहे. 1.20 हेक्टर, 1.35 हेक्टर, 1.50 हेक्टर, 1.55 हेक्टर. तर आपला राईट आन्सर येणार 1.55 हेक्टर हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारतातील पहिले बासमती निर्यात पंजाब तर दुसरे कुठे स्थापन झाले? भारतातील पहिले बासमती निर्यात केंद्र हे पंजाबमध्ये झाले, दुसरे कुठे स्थापन झाले हे आपल्याला विचारले आहे. तर दुसऱ्यासाठी ऑप्शन आहे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड. तर दुसरे म्हणते, पहिले पंजाबमध्ये आहे, दुसरे बासमती निर्यात. तर ऑप्शन बघा उत्तराखंडमध्ये सुरू झाले आहे दुसरे. नेक्स्ट बघा, शेतमालाला होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी कोणत्या साली कायदा करण्यात आला? तर बघा, शेतमालात होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी कोणत्या साली कायदा करण्यात आला? तर ऑप्शन 1935, 1937, 1949, 1960. तर आपला राईट आन्सर काय ना? 1937. शेतमालाला होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी 1937 मध्ये कायदा करण्यात आला. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे. क्वेश्चन मी आजपर्यंत एवढ्या नोट्स रेफर केल्या पण कोणत्याच नोट्समध्ये बघितले नाही आणि IMP क्वेश्चन आहे. असेच क्वेश्चन येतात, जे वाचतील त्यांना खूप फायदा होईल. कारण काहीतरी क्वेश्चन आले तरी मला भरपूर छान वाटेल, तर माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा झाला आहे. नेक्स्ट बघा, भारतातील 16 हवामान विभागापैकी किती महाराष्ट्रात समाविष्ट आहे? तर किती आहे? आणि सर्व फ्री नोट्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पैसे भरावे लागणार का नाही, नोट्स विकत घ्यावे लागणार. लेक्चर अटेंड करा आणि अभ्यास करा. तर बघा, भारतातील 16 हवामान विभागापैकी महाराष्ट्रात किती हवामान विभाग समाविष्ट आहे? तर महाराष्ट्रात 9, 8, 5, 3. तर आपलं राईट आन्सर 3 आहे. महाराष्ट्रात किती हवामान विभाग समाविष्ट आहे? तर 3 आहे महाराष्ट्रात. 81 नंबरचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे, भारतातील तिसरे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर बघा कुठे, चंदीगड, भोपाळ, नागपूर, चेन्नई. चंदीगड, भोपाळ, नागपूर, चेन्नई. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 82 नंबरचा क्वेश्चन आहे, नागपूर येथे आहे. बघा नेक्स्ट 83 नंबरचा क्वेश्चन आहे, विदर्भातील जमीन धारणा पद्धत कोणती आहे? तर मालगुजारी, रयतवारी, इनामदारी, वतनदारी. तर आपली कोणती आहे महाराष्ट्रातील? तर मालगुजारी ही विदर्भातील जमीन धारणा पद्धत आहे, मालगुजारी.
लक्षात ठेवा, नाव मालगुजारी विदर्भातील जमीन धारणा पद्धत आहे. नेक्स्ट बघा, बागायती जमीन धारण मर्यादा किती आहे? तर किती आहे? 2 ते 5 हेक्टर, 5 ते 8 हेक्टर, 4 ते 6 हेक्टर, 4 ते 7 हेक्टर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 4 ते 7 हेक्टर हे आपलं राईट आन्सर. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चरला लाईक करा, जेणेकरून लाईक केल्यामुळे मला पण फायदा होईल आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला तेवढंच पाहिजे, दुसरं काही नको तुमच्याकडनं. लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी लाईव्ह घेऊ शकेल. बघा नेक्स्ट, मध्यस्थांना उच्चाटनासाठी मुंबई व हैदराबाद येथे कायदे कधी करण्यात आले? तर ऑप्शन 1952 ते 53, 1948 ते 49, 1949 ते 48, 1946 ते 47. तर आपला राईट आन्सर काय ना, 85 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, 1948 ते 1949 हे आपलं राईट आन्सर आहे. 2 नंबर ऑप्शन, 2 नंबर ऑप्शन हे आपलं राईट आन्सर आहे. 1948 ते 1949. माशाची सर्वाधिक निर्यातीत अग्रेसर राज्य कोणते? माशांच्या सर्वाधिक निर्यातीत अग्रेसर राज्य तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. तर आपलं राईट आन्सर काय ना, केरळ हे आपलं राईट आन्सर आहे. माशांच्या सर्वाधिक निर्यातीत केरळ राज्य अग्रेसर आहे. नेक्स्ट बघा, भारतात सर्वप्रथम कोणत्या गव्हर्नरने वनविषयक धोरण जाहीर केले? तर कोणत्या गव्हर्नरने वनविषयक धोरण सर्वात प्रथम भारतात जाहीर केले? तर ऑप्शन आहे लॉर्ड मॉर्ले, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना, 87 नंबरचं 3 लॉर्ड डलहौसी हे आपलं राईट आन्सर आहे. 3 नंबर ऑप्शन म्हणजेच लॉर्ड डलहौसी या गव्हर्नरने सर्वप्रथम भारतात वनविषयक धोरण हे जाहीर केले होते. नेक्स्ट बघा, म्हशीच्या दुधाची आम्लता किती आहे? तर किती आहे? 0.9 ते 0.12%, 0.12 ते 0.14%, 0.12 ते 0.14%, 0.14 ते 0.15%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 3 आहे, 0.12 ते 0.14. परत ऑप्शन तेच झालंय, पण आपलं राईट ऑप्शन तेच येणार, 0.12 ते 0.14. लक्षात ठेवा, म्हशीच्या दुधाची आम्लता आहे. आणि प्लीज चॅनलला लाईक करा. बाकी लेक्चर अटेंड करता तुम्ही, तर कोणी तर लाईक केल्याशिवाय लेक्चरसुद्धा चालू करत नाही. मी तर तुम्हाला एवढं सर्व फ्रीमध्ये देते, ते एक लाईक पण नाही करू शकत का तुम्ही माझ्यासाठी? प्लीज सर्व मुलं लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. माशाची सर्वाधिक निर्यातीत अग्रेसर राज्य आपण केरळ बघितलंय. नेक्स्ट बघा, भारतात सर्वप्रथम कोणत्या, हे पण झालं आहे. मेंढीच्या दुधात पाण्याचे प्रमाण किती असते? तर किती असते मेंढीच्या दुधात पाण्याचे प्रमाण? तर 80%, 79.4%, 79.8%, 82.8%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 3 नंबर 79.8% हे मेंढीच्या दुधात पाण्याचे प्रमाण असते. बघा क्वेश्चन, बघा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मेंढीच्या दुधात पाण्याचे प्रमाण विचारत आहेत. नेक्स्ट बघा, भारताचे कुक्कुटपालनात प्रतिवर्ष उत्पादन किती आहे? तर 40 ते 60 अब्ज, 45 ते 60 अब्ज, 55.90 अब्ज, 55.63 अब्ज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 90 नंबरचा क्वेश्चन आहे, 55.65 अब्ज. नेक्स्ट बघा, पोषक जमिनीसाठी अतिसहनशील गवत कोणते? तर पोषक जमिनीसाठी अतिसहनशील गवत कोणते? तर पॅराग्रास, कर्नाल, अंजन गवत, मार्वेल. तर 91 नंबरचा क्वेश्चन आहे. तर कर्नाल हे आपलं राईट आन्सर आहे. आज हे आपले 120 क्वेश्चन घेणार आहोत आपण, पण उद्यापासून आपण 60 क्वेश्चन घेत जाऊ, कारण खूप मोठं लेक्चर होते. तर थांबायचं काय आता इथेच.
चला, तर मला पण म्हणजे थोडं बोलायला त्रास होत आहे, तर आपण हे लेक्चर इथेच थांबू. याच्यानंतरचे क्वेश्चन आहे ते आपण नंतर कंटिन्यू करू. तर बघा, आपले 80 पर्यंतचे समजा 84 क्वेश्चन झालेले आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.